देशी केळीची व्हरायटी आहे. कमीत कमी एका फणीमध्ये 16 केळी आहे. आता ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 अशा माध्यमातून ह्याला पूर्णपणे कुठलंही केमिकल केमिकल फवारण्या नाहीत. देशी केळीचा वाण आहे आपला आणि त्याच्या माध्यमातून आपण ईबीसीच्या माध्यमातून आणि शेणखताच्या माध्यमातून हा कमीत कमी 1 2 3 4 5 6 7 एक 9 फण्यांचा हा घड आहे. साधारण एक फणी 5 किलोची धरली तरी 9 45 किलोचा हा देशी केळीचा घड आहे आणि पूर्णपणे 100% ऑर्गॅनिक मध्ये बनवलेला आहे. आणि देशी केळीच्या वाणातून हे एक क्रांती आहे. ईबीसीच्या माध्यमातून एक क्रांती आहे का तर देशी केळीचा घड हा कमीत कमी 15 ते 20 किलोच्या वर जात नाही, परंतु हा 40 ते 45 किलो साधारण घड आहे. ह्याला 9 फण्या पूर्णपणे शेवटच्या केळीपर्यंत पूर्णपणे फुगलेला आहे आणि ह्याला कुठलंही केमिकल पोटॅश वगैरे काही दिलेलं नाही. ईबीसीच्या माध्यमातून हा देशी केळीचा घड आहे. चारी बाजून आपण ह्याचं शूटिंग घेत आहोत आणि ह्या बाजून पूर्णपणे हा घड तुम्हाला पाहायला मिळेल. एका केळीचं कमीत कमी 200 ग्रॅम पर्यंत वजन आहे. देशी केळीची व्हरायटी छोटी असतात म्हणतात आणि ह्या पिकलेल्या केळांना सुद्धा पडायचा कुठलीही भीती नाही किंवा केळ देठातून सुटत नाही. आणि कमीत कमी 9 फण्या तर आपण ह्याला पकडलेले आहेत. खाली शेवटपर्यंतची केळी दाखवतो. त्याची बुंद्याची साईज सुद्धा जवळजवळ 10 ते 12 इंचापर्यंत आहे. कुठलाही व्हायरस नाही. अशीच इथं दुसरी केळीचं चिटकूनच एक घड आहे. तो साधारण 50 किलो पर्यंत जाईल असा आमचा एक अंदाज आहे. जसं G9च्या व्हरायटीमध्ये केळीची साईज होती तशी ह्या केळीमध्ये आपल्या देशीमध्ये ईबीसीच्या माध्यमातून इफेक्टिव्ह बायोकंपोस्ट ह्या ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या माध्यमातून ह्याला फर्टिकेशन केलेलं आहे आणि खूप चांगला रिझल्ट आहे. आता ही एक नवीन वेला झालेला आहे. म्हणजे त्याची वेन चालू आहे. फण्या पडत चाललेल्या आहेत आणि इतकी क्रांती घडलेली आहे या ईबीसीच्या माध्यमातून. प्रत्येक शेतकऱ्याने ह्याचा प्लॅन्ट करावा आणि ह्याचा वापर करावा. 1 वर्षात ते 2 वर्षामध्ये ह्याचं उत्पादन खूप प्रमाणात त्याची यील्ड वाढते, त्याचं उत्पादन वाढतंय. अशी जाग्यावरच आपण नॅचरली पिकवतोय आणि जशी आपल्याला लागेल तशी आपण ही केळी हार्वेस्टिंग करतो. जागा नसल्यामुळं आपण ही जाग्यावरून फणी काढता येत नाही. मधी फणी असल्यामुळे ही काढता येत नाही. नॅचरली सर्व पिकवण्याची कुठलीही प्रोसेस नाही.
मध्ये फणी असल्यामुळे आपल्याला ही केळी काढता येत नाही. पूर्णपणे देठामध्ये अशी भक्कम आहे. आपण ह्याच्या अगोदर केरळ व्हरायटीचं 35 ते 40 किलोचा घड काढलेला आहे, देशी केळीचाच. परंतु केरळमधून ती व्हरायटी अवेलेबल केलेली होती आणि त्याचा आपण व्हिडिओ सुद्धा लॉन्च केलेला होता. आता आपल्याला ही केळीची फणी डायरेक्ट काढता येते, परंतु आपली क्वांटिटी बऱ्यापैकी घरात खाण्यापुरतं तरी 1-2 झाडं लावावी ती, अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो की कुठलाही ह्याचा साईड इफेक्ट नाही किंवा ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला घरी तरी खायला मिळेल ह्या अपेक्षेनं माझा हा अनोखा प्रयोग आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.